जो लोग यीशु मसीह पर विश्वास करने के बाद भी ಯಾಕೆ ಜನರು ಯೇಸುವಿನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿದ ನಂತರ अपने जीवन में बहुत सारी समस्याओं में फंसे रहते हैं। ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ हालेलुया। आप देखोगे ನೀವು ನೋಡ್ತೀರಿ बहुत सारे मसीहों के ऊपर भी ಬಹಳ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಮೇಲೆ ಕೂಡ ऐसी दुख तकलीफें और ऐसी बीमारियां आती हैं ಅದೇ ರೀತಿಯ ಕಷ್ಟಗಳು ದುಃಖಗಳು ರೋಗಗಳು ಬರ್ತವೆ जैसे आप विश्वासियों के ऊपर आती है। ಯಾವ ರೀತಿ ಅವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಮೇಲೆ ಕೂಡ हालेलुया। अब देखोगे बहुत बार ನೋಡ್ತೀರಿ ಬಹಳ ಸಮಯ विश्वासियों का जीवन भी ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಜೀವನ बहुत सारे स्ट्रगल से भरा हुआ होता है। ಬಹಳ ಒಂದು ಸಂಕಟದಿಂದ ತುಂಬಿದ ಜೀವನ हालेलुया। विश्वासियों के घर में भी शैतान के कार्य पाए जाते हैं। ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಸೈತಾನನ ಕಾರ್ಯಗಳಿರ್ತವೆ हालेलुया। इसका कारण क्या होता है? ಇದರ ಕಾರಣ ಏನಿರ್ತದೆ इसका रीजन क्या होता है? ಇದರ ಕಾರಣ ಏನಿರ್ತದೆ क्यों लोगों के जीवन किसी व्यक्ति का आत्मिक जीवन कमजोर है? ಯಾವುದಾದ್ರೂ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ ಬಲಹೀನ ಆಗಿದೆ आप उस व्यक्ति को हमेशा सुखाते हुए देखोगे। ನೀವು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಸಂಕಟದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಿ आप उस व्यक्ति को प्रयास करते देखोगे बहुत सारी चीजों के ನೀವು लिए। ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬಹಳ ಒಂದು ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ತವಕ ಪಡುತ್ತಿರುವುದು ನೋಡ್ತೀರಿ हाँ हालेलुया।